विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जॉमेट्री म्हणजेच पार्ट 2 मधला चॅप्टर नंबर 2 पायथागोरस थेरम या प्रकरणाला आपण आज सुरुवात करत आहोत. फर्स्ट आपल्याला पाहायचं आहे व्हॉट इज पायथागोरस थेरम. इन अ राईट अँगल ट्रँगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. हे पायथागोरसच्या थेरमचं स्टेटमेंट आपण इयत्ता 7वी पासून शिकत आलेले आहोत आणि या सूत्राचा पण आपण या ठिकाणी काय केलेला आहे, वापर केलेला आहे. त्याची एक थोडीशी रिव्हिजन म्हणून आपण आता पाहू. सपोज देर इज अ ट्रायंगल PQR इज अ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजेच इन ट्रायंगल PQR मेजर अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री. मग या ट्रायंगलमध्ये आपल्याला पायथागोरस थेरम या ठिकाणी वापरायचे. पायथागोरस थेरम काय सांगतं, इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस म्हणजे साईड अपोजिट टू राईट अँगल इज Q. म्हणजे याच्या अपोजिट साईड काय आहे, PR. दिस इज अ हायपोटेनस. ओके. Square of hypotenuse is equal to the sum of squares of remaining sides. Means according to Pythagoras theorem, what we have to write, that is PR square is equal to square of hypotenuse remaining two sides PQ and QR is equal to the sum of the squares of remaining sides. म्हणजे PQ चा स्क्वेअर प्लस QR चा स्क्वेअर. या फॉर्म्युल्यानुसार आपण इयत्ता 8वी आणि 9वी मध्ये आणि इयत्ता 7वी मध्ये सुद्धा एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण सोडवलेले आहेत. इन दिस चॅप्टर वी हॅव टू प्रूव्ह दिस थेरम. But before to prove this theorem, we have to learn some other things, that is Pythagorean triplet. काय शिकायचं आपल्याला, Pythagorean triplet. आता व्हॉट इज मीन बाय Pythagorean triplet. असं 1 मार्काचं याच्यावर आपल्याला एक्झाममध्ये 1 मार्काचं गणित येऊ शकतं. आता सपोज देअर आर three natural numbers. Suppose we have 3 natural numbers, and from these three natural number, square of the one number is equal to the sum of square of other 2 numbers. Then these 3 numbers are called as a Pythagorean triplet. Let us see some example. Let us see the 3 numbers 3, 4 and 5. These are the 3 natural numbers. Which is the largest number? Largest number is 5. What is the square of 5? 5 square is equal to 25. Suppose equation number 1. What is the remaining 2 numbers 3 and 4? What is the square of 3? 3 square is equal to 9. 4 square is equal to 16. And if I add this 3 square plus 4 square is equal to 9 plus 16 is equal to 25. म्हणजे 25 मिळतात आपल्याला. बरोबर आहे. याला इक्वेशन नंबर मी काय केलं, सेकंड. तर पहा, पहिल्या इक्वेशनमध्ये मी काय केलं, जो लार्ज नंबर होता, लार्ज नंबर म्हणजे मला 3 नंबर दिले, 3, 4 आणि 5. 3, 4, 5 पैकी जो मोठा नंबर होता तो 5. 5चा वर्ग 25. उरलेल्या 3 आणि 4चा वर्ग, इथं 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. मग 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, 9 अधिक 16 किती झाले, 25. पहा, इक्वेशन नंबर 1 आणि 2 मध्ये आपण जर हे केलं तर 5चा वर्ग बरोबर काय येतं तुमचं, 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. म्हणजे एका संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्येच्या वर्गाच्या बेरजे एवढा आला. म्हणून आपण काय म्हणणार, 3, 4, 5 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. म्हणजे हे काय आहे की पायथागोरसचं त्रिकूट आहे. त्रिकूट मराठीत त्याला आपण म्हणतो त्रिकूट, म्हणजे ट्रिपलेट आहे. दिस इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. मग तुम्हाला एक्झाममध्ये काय येतं पहा,
एक्झाममध्ये असं प्रश्न येतं, लेटस चेक दॅट these numbers are Pythagorean triplet or not. आपण याच्यामध्ये एक्झाम्पल्स पण त्यांनी दिलेले असतील आपल्याला अशा टाईपचे. आयडेंटिफाय विथ रिझन. पहा प्रश्न असा आहे, आयडेंटिफाय विथ रिझन सांगायचं की फॉलोविंग आर पायथागोरियन ट्रिपलेट्स ऑर नॉट. फॉलोविंग आर पायथागोरियन ट्रिपलेट्स ऑर नॉट. म्हणजे त्यांनी काय केलं, आपल्याला 3 संख्या देणार. ते परीक्षेमध्ये येणार एक्झाम्पल आहे. आपल्याला ते 3 संख्या देणार आणि त्या 3 संख्येमध्ये ते सांगणार की कुठलं पायथागोरियस ट्रिपलेट आहे किंवा नाही. सपोज आय टेक 4, 9, 12. फर्स्ट एक्झाम्पल आय विल टेक 4, 9 आणि 12. असे 3 नंबर त्यांनी आपल्याला दिले. या 3 नंबरपैकी लार्ज नंबर कुठला आहे, 12. 12चा स्क्वेअर करणार मी. 12चा स्क्वेअर 144, इक्वेशन नंबर 1 म्हणणार. आणि आता नंतर काय करणार, 4चा स्क्वेअर किती, 16. 9चा स्क्वेअर किती, 81, बरोबर. आणि मग 4चा स्क्वेअर प्लस 9चा स्क्वेअर म्हणजे 16 प्लस 81. व्हॉट आय विल गेट, 6 + 1 7, 6 + 1 7, 8 + 1 97. दिस इज माय इक्वेशन नंबर 2. इकडं काय असेल तुमचं, 4चा वर्ग अधिक 9चा. पाहता म्हणजे थोडक्यात काय की या 2 संख्यांचा वर्ग ची बेरीज किती आली, 97. आणि 12चा वर्ग किती आला, 144. म्हणजे सारखे आहेत का, हे नाहीत. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय लिहिणार मी, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 12 square is not equal to 4 square plus 9 square. So it is not a Pythagorean ट्रिपलेट. म्हणजे हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही. इथे एक लक्षात बघा, 3 संख्या दिलेल्या असतील. या 3 संख्येपैकी जी मोठी संख्या आहे तिचा वर्ग करायचा, ज्या 2 लहान संख्या आहेत त्यांचा वर्ग करायचा आणि त्यांच्या वर्गाची काय करायची, बेरीज करायची. जर हे सारखं आलं तर म्हणायचं ट्रिपलेट आहे, जर सारखं आलं नाही तर म्हणायचं ट्रिपलेट नाही. अशा प्रकारे आपण पायथागोरियन ट्रिपलेट काय करू शकतो, शोधू शकतो. ते आहे किंवा नाही, ही 1 मार्काला गणित. अजून एक एक्झाम्पल याच्यामधलं आपण या ठिकाणी घेऊयात. सपोज 5, 12 and 13. Now I have to check whether it is a Pythagorean triplet or not. Firstly, I have to do the square of large number. Large number काय आहे तुमचा, 13. 13चा स्क्वेअर इज इक्वल टू 169. म्हणजे 13चा स्क्वेअर म्हणजे 13 × 13, 13 × 13, 169 येतं. याला इक्वेशन नंबर मी काय म्हणणार, 1. त्यानंतर मी कशाचा स्क्वेअर करणार, 5चा स्क्वेअर. 5चा स्क्वेअर 25. त्यानंतर मी कशाचा, 12चा स्क्वेअर. 12चा स्क्वेअर 144. स्क्वेअर मीन्स मल्टिप्लाय दॅट नंबर विथ अगेन दॅट नंबर. म्हणजे 5चा स्क्वेअर म्हणजे 5 × 5, 6चा स्क्वेअर म्हणजे 6 × 6, 12चा स्क्वेअर म्हणजे 12 × 12. आता या दोघांची मी बेरीज करतो. पहा, 5 स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर दॅट इज 25 प्लस 144. काय येईल पहा, 5 + 4 9, 4 + 2 6 आणि हा 169. इक्वेशन नंबर मी काय म्हणतो याला 2. याची लेफ्ट हँड साईड असेल 5 स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर. पहा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 बघा. एका संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्येच्या वर्गाच्या बेरजे एवढा आला. म्हणजेच आता ह्याच्यावरून फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय मिळालं मला, 13चा वर्ग हा 5चा वर्ग आणि 12चा वर्ग यांच्या बेरजे एवढा आहे. म्हणून काय म्हणणार मी, म्हणून 5, 12 and 13 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. लक्षात, म्हणजे आता मी एक ट्रिपलेट घेतलं आणि एक ट्रिपलेट नव्हतं असं पण गणित घेतलं. त्यामुळं दोन्ही उदाहरणामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, जर मोठ्या संख्येचा वर्ग इतर 2 संख्येच्या वर्गाच्या बेरजे एवढा आला
तर त्याला म्हणायचं पायथागोरियन ट्रिपलेट. जर आला नाही तर त्याला म्हणायचं दिस इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. त्यानंतरचा पुढचा भाग जो आहे आपल्या या प्रकरणामधला, तो आपण इयत्ता 9वीमध्ये 2 प्रमेय पाहिलेले होते पहा. 30, 60, 90 डिग्री थेरम. 30, 60 अँड 90 डिग्री थेरम. आता हे थेरम तुम्हाला यावर्षी प्रूव्ह करायसाठी नाही, परंतु याचा उपयोग करून आपल्याला या ठिकाणी उदाहरणं मात्र या ठिकाणी काय करायच्यात, सोडवायच्यात. आता हे थेरम कसं आहे पहा. जर एखाद्या त्रिकोण इफ इन ट्रायंगल द अँगल्स ऑफ ट्रायंगल आर 30 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री, देन द साइड अपोजिट टू 30 डिग्री is half the hypotenuse and side opposite to 60 degree is √3/2 times the hypotenuse. असं एक स्टेटमेंट आहे. आता या ठिकाणी मी एक ट्रँगल काढतो की या ट्रँगलचे जे अँगल्स आहेत ते कसे येतं. हा 90 डिग्री आहे, बरोबर आहे, हा 60 डिग्री आहे आणि हा 30. सपोज दिस इज ABC. ट्रँगल ABC इज अ ट्रँगल ऑफ 30, 60 अँड 90 डिग्री. म्हणजेच या ट्रँगलचे तिन्ही अँगल्स, एक 30 अंशाचा, एक 60 अंशाचा आणि एक 90 अंशाचा आहे. मग दिस इज अवर गिवन काय आहे, इयत्ता 9वीमध्ये हे थेरम आपण पाहिलेलं आहे, म्हणून फक्त आता उजळणे आपण त्याच्या फॉर्म्युल्याची घेणार आहे. मग त्यांनी तर पुढं काय म्हणलं आहे, द साईड अपोजिट टू 30 डिग्री अँगल. आता बघा 30 डिग्री अँगल मी अगोदर घेऊन लिहितो. इन ट्रँगल ABC मेजर अँगल A इज इक्वल टू 30 डिग्री, मेजर अँगल B इज इक्वल टू 60 डिग्री अँड मेजर अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री अँड मेजर अँगल C इज इक्वल टू 60 डिग्री. मीन्स दिस इज अ ट्रँगल ऑफ 30, 60 अँड 90 डिग्री. आणि व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला आहे. साईड अपोजिट टू 30, साईड अपोजिट टू 30 म्हणजे 30 अंशाच्या कोणासमोरची बाजू काय आहे, BC. फर्स्ट प्रूव्ह BC इज इक्वल टू 1/2 AC. AC इज अ हायपोटेन्यूस. साईड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ द हायपोटेन्यूस. अँड सेकंड काय, साईड अपोजिट टू 60, 60च्या अपोजिट कुठली साईड आहे, AB. AB इज इक्वल टू √3/2 इंटू AC. हे सूत्र फार महत्त्वाचे आहे. हे सूत्र वाटल्यास आकृतीसहित या ठिकाणी काय करा, लिहून काढा, कारण या सूत्राचा वापर करून आपल्याला एक्झाम्पल्स काय करायचे, सोडवायचे. सोपं आहे सूत्र पहा. 30 अंशाच्या कोणासमोरची बाजू BC ही कर्णाच्या निम्मे असते. 60 अंशाच्या कोणासमोरची बाजू AB ही कर्णाच्या वर्गमुळात 302 पट असते. त्यामध्येच आपण एक दुसरं पण थेरम पाहिलं होतं, 45, 90 डिग्री थेरम. म्हणजे जर एखाद्या त्रिकोणाची मापं ही 45, 45, 90, बघा आता इथं मी 45, 45, 90चा एक ही काढतो. इथे त्रिकोण ABC मध्ये B इज 90 डिग्री, हा तुमचा 45 आहे आणि हा सुद्धा तुमचा 40. आपण आत्तापर्यंत आता शिकलोय पहा. जर एखाद्या त्रिकोणामध्ये 2 कोण एकरूप असतील तर त्याच्या 2 बाजूसुद्धा काय असतात, एकरूपच असतात. म्हणजे 45 अंशाच्या कोणासमोरची बाजू AB, या 45 अंशाच्या कोणासमोरची बाजू BC, या दोन्ही कशा असतील, सारख्या असतील. म्हणजे आता येतात गिव्हन काय आहे, इन ट्रँगल ABC मेजर अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री अँड मेजर अँगल A इज इक्वल टू मेजर अँगल C इज इक्वल टू किती, 45 डिग्री. आणि मग याचं टू प्रूव्ह काय असेल, साईड अपोजिट टू 45 डिग्री अँगल इज इक्वल टू द 1/√2 इंटू हायपोटेन्यूस. म्हणजे 1/√2 हायपोटेन्यूस याच्या पटीमध्ये असते. म्हणजेच काय, थोडक्यात AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1/√2 हायपोटेन्यूस AC. हे एक सूत्र आपल्याला या ठिकाणी, या सूत्रावर एक या ठिकाणी काय केलेलं, हे दोन्हीच प्रूफ हे जे आहेत ते आपण इयत्ता 9वीमध्ये पाहिलेले आहेत. आणि या प्रॉपर्टीजचा वापर आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे, एक्झाम्पल सोडवण्यासाठी या ठिकाणी करायचं आहे. पहा, आपण आज काय काय पाहिलं की पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय,
जर 3 संख्येपैकी एका संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्येच्या वर्गाच्या बेरजे एवढा असेल तर त्याला आपण पायथागोरियन ट्रिपलेट म्हणतो. त्याचे आपण 2 एक्झाम्पल पाहिले. त्यानंतर 30, 60, 90 डिग्री थेरम पाहिलं की 30 अंशाच्या कोनासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते, 60 अंशाच्या कोनासमोरची बाजू वर्गमुळात 3/2 पट असते आणि 45 अंशाच्या कोनासमोरची बाजू ही कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पायथागोरसचं जे प्रमेय आहे ते प्रमेय आपण सिद्ध करणार आहोत आणि त्यानंतर याच्यावरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते त्या ठिकाणी सोडवणार आहे. तर एवढे फक्त 3 सूत्र व्यवस्थित पहा आणि पायथागोरियन ट्रिपलेट तुम्ही पहा आणि जो तुमचा प्रॅक्टिस सेट 2.1 आहे त्यातला पहिला प्रश्न तुम्हाला पायथागोरियन ट्रिपलेट आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी आहे. निश्चितपणे तो पहिला प्रश्न तुम्हाला आता याच्यावरून समजेल. तर ठीक आहे मुलांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा आणि त्यानुसार 2.1 मधला प्रश्न पहिला काय करा